तर दिल्ली ब्लास्टचा एक नवा सीसीटीव्ही आता समोर आलाय। स्फोटानंतर 40 फूट खोलपर्यंत ही जमीन हादरली होती। सीसीटीव्हीतून हा स्फोट किती भयंकर होता हे दिसून येतंय। तर दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये जो स्फोट झाला त्या स्फोटाची भीषणता किती जास्त होती या संदर्भातला हा सीसीटीव्ही समोर आलाय। या सीसीटीव्हीतून लक्षात येतंय किती मोठ्या प्रमाणात या स्फोटाचे परिणाम झालेत। भीषण पद्धतीचा हा स्फोट होता। 40 फूट खोलपर्यंत जमीन या स्फोटाने हादरली आहे। या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, या स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ देखील समोर आलाय आणि याच स्फोटासंदर्भात तपास कुठपर्यंत आलाय, काय माहिती आहे? एकतर स्फोटाचा जो व्हिडिओ पुढे आला प्रियंका, त्यामध्ये आपल्याला माहित असेल की राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये जो लाल किल्ला मेट्रो स्टेशन आहे हे साधारणतः 40 फुटाच्या खाली आहे। असं असताना त्या जेव्हा वरती स्फोट झाला ते धक्के खाली असलेल्या हॉटेलमध्ये आणि सोबतच असलेल्या आजूबाजूच्या फूड शॉपमध्ये देखील बसले आणि त्यावेळी तिथून जे प्रवासी बाहेर पडत होते मेट्रोमधून त्यांना कशा लोक पळताना पाहायला मिळाले आणि भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळालेलं आहे। आणि हे मेट्रो स्टेशन जे आहे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे। अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये जर एवढा जोरदार धक्का बसत असेल 40 फुटाच्या खाली तर वरती किती भयावह परिस्थिती असेल हे आपल्याला कळलंच आहे। आपण जेव्हा 10 नोव्हेंबर रोजी हा जो बॉम्बस्फोट बघितला त्यामध्ये साधारणतः 12 लोक दगावलेले आहेत आणि कशा पद्धतीनं अनेक लोक जखमी आहे हे आपल्याला माहीतच आहे। आणि दुसरीकडे जसं म्हटलं प्रियंका, आपण तर सध्या या परिसरामध्ये जो स्फोट झाला होता त्याची चौकशी आता एनआयच्या माध्यमातून होत आहे। एकीकडे एनआय देखील चौकशी करते, दुसरीकडे दिल्ली पोलीस चौकशी करत आहे आणि सोबतच या संदर्भात एक नवीन FIR आज देखील दाखल झालेला आहे जो ATSच्या माध्यमातून अँटी टेररिस्ट स्क्वॉड जो आहे त्याच्यामधून दिल्ली अँटी टेररिस्ट स्क्वॉडने हा FIR दाखल केलेला आहे। आणि तिसरं महत्वाचं म्हणजे यामध्ये आता 2 डॉक्टरांना देखील ज्या नूहच्या मधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, या डॉक्टरांचं मुजब्बिल सोबत कनेक्शन असल्याचं देखील पुढे आलेलं आहे। प्रियंका, निश्चितच प्रशांत, या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत। सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेणारच आहोत वेळोवेळी। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।